सांगलीला एक नाट्यपंढरी म्हणून अशी जी ओळख आहे. खरं म्हणजे तुम्ही हा एकेरी प्रश्न विचारला आहे. मी टिप्पण्यात केलं त्यामध्ये 2-3 गोष्टी आत्ता तुम्हाला सांगतो. 1939ला जागतिक महायुद्ध सुरू झालं. त्यामुळे संबंध जगभर त्या युद्धाच्या सावल्या होत्या. हिटलरचा पहिला 4 वर्ष तरी हिटलर हा आघाडीवर होता. त्याने फ्रान्स जिंकला, इंग्लंडला जाळून काढलं, इकडचे रशियावर जिंकला, आसपासचे बारके बारके देश जिंकले आणि तो जिंकला तर आमचं स्वातंत्र्य जवळ असं त्यावेळचं एक वातावरण होतं. 40-41पासून गांधींनी स्वातंत्र्य आंदोलन, युद्धाची संधी घ्यायची पेटवायला सुरुवात केलं आणि 42ला त्यांनी चले जावची जवळ पुकारली. 43ला ह्या सगळ्या वातावरणामध्ये सांगलीला नाट्य शताब्दी महोत्सव झाला. 43ला 44ला पुन्हा एकदा आंदोलन वाढलं स्वातंत्र्याचं आणि 45ला युद्ध संपल्यानंतर, भारतीय जागतिक युद्ध संपल्यानंतर इंग्रजी सत्ता जरी जिंकले गेले तरी सत्ता खिळखिळी झाल्यानं स्वातंत्र्य आणि त्याचे वातावरण सुधारलं. त्यामुळं 38 ते 45 हा जो काळ आहे हा हिंदुस्थानचा इतिहास बदलण्याचा कालखंड आहे. त्या कालखंडातली चांगली आनंददायी घटना म्हणजे अखिल भारतीय नाट्य शताब्दी महोत्सव हा सांगलीला झाला. 2 गोष्टी त्या फार चांगल्या झाल्या. 1943 साली 5 नोव्हेंबर 1943 त्याचे उद्घाटक होते स्वातंत्र्य सावरकर नाट्य संमेलनाचे. त्यानंतर बापूसाहेब माटे, श्रीम माटे हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते आणि संयुक्त अध्यक्ष जे होते ते होते चिंतन केळकर, नची केळकर, साहित्य नची केळकर ते अध्यक्ष होते. आणि ह्या सगळ्या एकत्रित म्हणजे स्वाध्यक्ष होते गो साधुदास मुजुमदार, शीघ्रकवी स्वागताध्यक्ष होते. असा हा भरगच्च कार्यक्रम होता. भावे नाट्यमंदिर जिथं बांधलं आहे तिथं मैदान रिकामं होतं त्यावेळेला, तिथं मंडप घालण्यात आला होता. तिथेही भाषणं झाली आणि तिथल्या भाषणामध्ये सावरकरांनी पहिल्यांदा जाहीरपणे सांगितलं की इंग्रज अडचणीत आलेला आहे, त्याचे पराभव होत आहेत सारखे, तेव्हा साहित्यिकांनो लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या, देश स्वतंत्र त्यातनं होणार आहे, लेखणं होणार नाही, ही घोषणा केली. आणि ती घोषणा सावरकरांची देशभर गाजली. त्यांच्या साहित्यिक भाषणाचं तेच आहे, लेखण्या मोडा आणि बंदुका हाती घ्या. आणि दुसरी आठवण त्यातली सर्वात मोठी जी आहे ती त्याच ह्याच्यामध्ये लता मंगेशकरचं पहिलं प्रवेश झाला. ती परकरातली मुलगी इथं होती, सांगलीत राहत, विद्यानाथ मंगेशकर सांगलीत राहत होते. तेव्हा दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमामध्ये नाट्यसंमेलनाच्या लता मंगेशकरला दुपारी आणलं. आणखीन तिला तिचं गाणं करायला लावलं. तिनं मै क्या जानू जादुई क्या है हे जे गाणं सायगलचं गाणं होतं ते गाणं आपल्या अप्रतिम गळ्यानं आणि इतक्या झकास म्हणतं की लोकांनी त्यावेळेला टाळ्या वाजल्या. ही उद्याची गान कोकिळा आहे आणि ते त्यांना आयुष्यभर सिद्ध करून दाखवलं. ती उद्याची गान कोकिळा, तिचं उगमस्थान सांगली नाट्यसंमेलन इथं आहे. त्या नाट्यसंमेलनात लता मंगेशकर म्हणजे पहिल्यांदा प्रथम गायल्या होत्या. ह्याच्यातले सावरकरही त्याला होते. आणि सावरकरांचे अन्य काय कार्यक्रम झाले का त्या काळात? सावरकरांची एक स्वतंत्र सभा कृष्णा घाटावर झाली, जिथं मैदानची तयार कृष्णाबाई मंदिरासमोर त्याच ठिकाणी झाली. आणि त्याचे अध्यक्ष साहित्य सम्राट नची केळकर होते. आणि सावरकरांनी विषय घेतला होता तो गांधीजीवर सावरकरांवर टीका करणारा की अतिरेकी अहिंसा ही राष्ट्राला कधीही परवडणारी नाही. अहिंसा असली पाहिजे हे इथपर्यंत ठीक आहे, पण अहिंसेची काही मर्यादा असल्या पाहिजेत. आणि देश जर पारंत्र्यात जात असेल, त्यांचं स्वतंत्र करत असेल तर आम्हाला हातात शस्त्र घ्यावंच लागेल. त्यामुळं अतिरेकी अहिंसा ही त्याज्य आहे, गांधींची अतिरेकी अहिंसा मला मान्य नाही, असे रोखठोक विचार 1.5 ते 2 तास भाषण करून त्यांनी त्या मैदानात मांडले होते. खूप गर्दी वगैरे, त्याला गर्दी प्रचंड होती. ह्या नाट्यसंमेलनात नंतर सांगलीला नाट्यपंढरी म्हणायला लागली का काय आहे? या नाट्यसंमेलनात एक उपयोग झाला. 5 नोव्हेंबर 1843ला या दिवशी विष्णुदास भावेंनी पहिलं नाटक लिहिलं आणि ते सांगलीला सादर केलं, सीतास्वयंवर. त्यामुळे ते नाटक सादर झाल्यानंतर तोच 100 वर्षांची ती तारीख धरून 5 नोव्हेंबर 1943ला शताब्दी झाली.
आणि त्यामध्ये तिथं समिती स्थापन झाली आणि 3 गोष्टी सांगलीला लाभल्या ह्या इतक्या सगळ्या वातावरणातसुद्धा, स्वातंत्र्याच्या वातावरणातसुद्धा. एक म्हणजे नाट्य पंढरी हे सांगलीला नाव तिथनं शिक्कामोर्तब झालं. संबंध दिशेचं शिक्कामोर्तब झालं की मराठी नाटकाचं उगमस्थान सांगली आहे, त्यामुळे सांगली ही नाट्य पंढरी हे पहिलं नाव सांगली, त्यामुळं ह्या संमेलनाला प्राप्त झालं. नंबर 2, त्याच्याकरता अखिल भारतीय नाट्य संमेलन समिती जी आहे ती समिती स्थापन झाली आणि ह्या समितीनं दरवर्षी 5 नोव्हेंबरला सांगलीला नाट्यपंढरीचा दिवस साजरा करावा हा निर्णय झाला. हा दुसरी बाब झाली. आणि तिसरी त्याच्या अनुषंगानं सांगलीला त्याच जागेवर विष्णुदास भावे नाट्यमंदिर बांधावं असा संकल्प सोडण्यात आला. नाट्यसंमेलनाचे हे 3 फायदे जे आहेत हे सांगलीचे हे चिरंतन टिकणारे फायदे आहेत, ते आज आपण पाहतोय. त्यामुळे हे नाट्यसंमेलन ही सांगलीची संस्मरणीय असा एक कार्यक्रम आहे, ही निश्चित आहे. 1943 पासून आजपर्यंत दरवर्षी विष्णुदास भावे पुरस्कार दिला Yes, जातो sir. आणि अनेक दिग्गज, अनेक Yes. महान लोकांना तो मिळालेला आहे. अगदी हे नाही म्हणजे सांगलीच्या हा एक सांस्कृतिक शिरपेचच म्हणायला हरकत नाही. Yes. ह्याच्यातला. तुम्ही 1943 आणि ह्या सगळ्या स्वातंत्र्य लढ्याच्या गोष्टी सांगतायत. याच काळात सांगलीचा काहीतरी तुरुंग फोडला वगैरे अशी एखादी स्वातंत्र्य सैनिकांनी अशी काही- स्वातंत्र्य चळवळीत ते जे अनेक हे झाले ते, त्यात वसंतदादा आणि त्यांच्यावरचे 14 लोक त्यांना स्वातंत्र्यकरता पकडून सांगली जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. आणि त्या जेलमधनं पळून जाताना यशस्वी उपक्रम दादांनी केला. दुपारच्या वेळा ज्यावेळेला साधारणपणे दुपारची जेलमध्ये जेवण दुपारी 11 साडे11 होतात, ज्यावेळेला जेवण करून लोक आपापल्या ठिकाणी बसले आणि 3 पोलीस एका बाजूला त्यांची हत्यारे घेऊन बाजूला झाले, तेव्हा दादांनी आपल्याबरोबरचे 14 लोक बाहेर काढले आतल्या आत. आणखीन ह्या 3 लोकांच्या मुसक्या बांधल्या, त्यांची 3 हत्यारे घेतली आणि सगळ्या 14 लोकांनी हा जो आता तरुण भारत मंडळाचा इकडचा मार्केटचा भाग दिसतो तिकडचा जो तट आहे बुरुज, हां, त्या बुरुजावरनं उड्या खाली घेतल्या आणि एक हिंदुराव पाटील गुरघा मोठ्याकडे तिथं थांब सोडले, तर बाकी सगळे लोक पळून गेले. आणि पुलावरनं तिथनं जाऊन त्यांनी सांगलीवाडीतनं एकदम इकडं कृष्णा नदीत उड्या मारल्या. हरिपूरच्या दिशेला प्रयत्न केला आणि वारणा ओलांडून तिथं गेलो. वारणा ओलांडून पलीकडच्या हद्दीत गेलो, कोल्हापूरच्या हद्दीत, की पोलीस तिकडे येत नाहीत, त्यामुळे सुटका होईल अशा पद्धतीने गेले ते. पण पोलिसांनी गोळीबार केला. गोळीबारात अण्णासाहेब पचवाळे हुतात्मा झाले. दादा पुढंपर्यंत गेले, पण ते वाणीच्या अलीकडे शेवटी पोलीस पकडतील म्हणून झाडा चढून त्यांनी तिथनं आपल्या होत्या गोळ्या झाडल्या. शेवटी त्यांच्या दंडाला एक गोळी लागली आणि त्यामुळं ते तिथनं खाली आले आणि स्वाधीन झाले. आणि आंदोलनातला सगळ्यात तेजस्वी भाग जो होता तो सांगलीत या पद्धतीने घडलेला आहे की तुरुंग फोडूनसुद्धा स्वातंत्र्य सैनिक बाहेर पडलेले आहेत. हा सांगलीचा इतिहास आहे तो. दादांच्या खांद्यावर म्हणजे स्वातंत्र्य लढ्याच्या गोळीची जखम कोण अखेरपर्यंत होती. कायमची होती आणि मी स्वातंत्र्य सैनिक आहे, देशासाठी छातीवर गोळ्या झेलल्यात असं दादा अभिमानानं सांगायचे. पुढचा जो तुमचा पत्रकारितेचा किंवा अजून संघातल्या तुमच्या आठवणी आहेत त्या निमित्तानं आपण चर्चा करू. पत्रकारितेत जाण्यापूर्वीसुद्धा त्याच्या मधला काळ जो होता 46 ते 50पर्यंतचा, ह्या काळात सुद्धा अनेक घटना घडल्यात. त्याची दखलसुद्धा 20वे शतक अनुभवलेले या दृष्टिकोनातून काही घेण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. हां, त्यामध्ये 3-4 घटनांचा नोंद जी आहे ती काही प्रमाणात त्याला जागतिक संदर्भ आहेत, काही देशाचे संदर्भ आहेत आणि काही स्थानिक संबंध आहेत. विशेषतः ज्या संबंधातून हिंदुस्थानचा आजचा आकार आला त्यामध्ये 1944 साली दुसरं महायुद्ध संपलं. जर्मनीची शरणागती झाली, जर्मनीची फाळणी झाली, जे काय झालं ते झालं. पण हा जो कालखंड होता युद्ध संपायचा, दुसरं महायुद्ध संपायचा कालखंड होता, त्या काळामध्ये सुभाषबाबूंची स्वातंत्र्य सेना तयार झाली होती, आझाद हिंद सेना. आझाद हिंद सेना. आणि त्या सेनेनं ब्रह्मदेशाच्या बाजूनं येऊन इकडं आपल्या सीमेपर्यंत आक्रमण केलं होतं. त्यामुळं आणि सुभाषबाबूंची घोषणा होती, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. ह्या घोषणेनं सबंध देश खेड्यापाड्यातला पण हल्ला होता
की सुभाषबाबूंनी एवढं सैन्य घेऊन आक्रमण केलं आहे, तर आपण देशातून काहीतरी केलं पाहिजे. हा त्या काळात एक फार मोठा भाग होता. नंबर दुसरा जो होता, त्याच काळात शेवटी आम्हाला जर युद्ध संपल्यानंतर सुद्धा जर आपल्याला स्वातंत्र्य दिलं जात नसेल, तर मुंबईला नाविक दलानं बंड केलं होतं. ते बंड जवळ 7 दिवस चाललं होतं. आणि नाविक दलाच्या बंडाचा धडा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, त्यातला एक धडा इंग्रजांनी घेतला. तो इथलं सैन्य जर उद्या फितूर झालं आणि देशातून उभं राहिलं तर आपण राज्य करू शकत नाही. त्यामुळे नाविक दलाच्या बंडाचा सुद्धा आपल्या स्वातंत्र्याला हातभार लागलेला आहे. आणि तो तिसरा भाग होता की देशाची फाळणी होणार हे वातावरण त्यावेळी निर्माण झालं होतं. किती साली साधारण 44-45 45 त्यावेळेस वातावरण सुरू झालं होतं. आणि त्या फाळणीला काँग्रेसची भूमिका लवचिक आहे. ती फाळणी होय म्हणणार का नाही म्हणणार ह्याचं दिसा येत नाही. त्यामुळे देशात असंतोष होता. आणि कोणत्याही परिस्थितीत फाळणी करून आम्हाला पाहिजे तो पाकिस्तान घेतला पाहिजे ह्याच्याकरता म्हणून पंजाब, सिंध, त्याच्यानंतर बंगाल, दोन्ही बंगाल, त्या 2 बंगालमध्ये एकच बंगाल होता, ह्या ठिकाणी हिंदूंच्या प्रचंड कत्तली सुरू झाल्या. आणि देश एकदम अस्वस्थ होता की ह्या पद्धतीची कत्तली, हिंदुस्थानची फाळणी होणार, जे कधी आपण आयुष्यात चिंतनसुद्धा केलं नव्हतं तो विषय घडतोय. आणि राजकीय पक्ष त्याला ढिले पडत आहेत. त्यावेळेला हे सगळं वातावरण देशभर तापलं असल्याकारणानं काहीतरी उद्या प्रतिकाराची वेळ आलीच तर कुठेतरी देशातली ताकद एकत्रित असली पाहिजे. त्यामुळे त्यावेळच्या संघशाखा ज्या होत्या त्या फार मोठ्या प्रमाणात फोफावल्या होत्या. ज्या ठिकाणी 100, 150, 200, 300, 400 तरुण, 200, 300 बाल, अशा पद्धतीनं संघाच्या वातावरणातनं आपला कुठेतरी उद्याचा प्रतिकाराचा दिवस आला तर घडता येईल का, हाही एक प्रकार होता. आणि सगळ्यात फाळणी जी असेल त्यामुळे सावरकरांनी फाळणीला प्राणपणाने विरोध केला होता. आणि त्यावेळेला सावरकरांनी घोषणा केली, त्यामुळे देश पेटून उठला होता की सिंधू विना हिंदू राहणं शक्य नाही. ही सावरकरांची घोषणा होती. ती संबंध हिंदू समाजाच्या भावनेला हात घालणारी भावना होती. आणि ह्या 5-6 घटना एका ठिकाणी घडल्या कारणानं त्यावेळा देशामध्ये नेमकं काय होईल ह्याच्याबद्दल लोकात फार भीती होती. आणि गांधींनी सुरुवातीला फाळणी करून आम्ही विरोध म्हणून केला होता, परंतु नंतर ज्या काय घटना घडत गेल्या त्या घटनामुळं शेवटी ही फाळणी झाली. आणखीन देशाचं विभाजन झालं. हा सगळ्या घटनाचा इतिहास त्यावेळच्या ह्या सगळ्या कालखंडात आहे. आणि हा कालखंड हा देशाचा इतिहास बदलणारा कालखंड आहे ह्या 3-4 वर्षातला. त्यामुळे त्याची दखल देशानं घेतली पाहिजे. हे बारकाई आणखी खूप असू शकतात, परंतु हे नाही. आपल्याकडे त्यातल्या त्यात एक बरं होतं, जे काल थोडासा मी उल्लेख केला ह्याच्या चळवळीचा, प्रतिसरकारच्या. प्रतिसरकार हे खऱ्या अर्थानं नंतर ते पत्ती सरकार शिक्षा केल्या वगैरे हा त्यातला फार कमी भाग आहे. प्रतिसरकार हे खऱ्या अर्थानं प्रतिसरकार होतं. इंग्रज नाही, आम्हीच राजे आहोत हा त्यातला एक भाग होता. त्यामुळे न्यायदान दिलं जात होतं. रात्री 12 वाजता ठिकठिकाणी न्यायदान सभा भरत होत्या. लोकांना बोलवलं जात होतं. निरोप देऊन येता का आमचे सैनिक पाठवू इथपर्यंत सांगितलं जात होतं. तुफान सेना. आणि मी त्यांना सांगितलं जातं की ह्या म्हणतो तुमचे सावकारी संपलेले आहे, तुम्ही त्याला जमीन ताब्यात दिलेली नाही. बरोबर आहे का? बरोबर आहे ना. मग जमीन उद्या सकाळी 7 वाजता ताब्यात दिली पाहिजे, नसेल तर पुढची कारवाई चालू आहे. हा न्यायदान पद्धती लोकांनी ॲक्सेप्ट केली होती. शेतसरा सरकारला इंग्रज सरकारला द्यायचं नाही, शेतसरा आमच्या सरकारला द्यायचा. त्याही आपल्या सातारा जिल्ह्यातल्या बहुतेक विशेषतः इस्लामपूर, शिराळा, कराड या सगळ्या भागात शेतसरा बंद झाले होते. सरकार अस्वस्थ होतं. आणखीन तिसरा भाग हा प्रतिसरकार जो केला होता, ही संधी सगळी देशातली गोंधळातून अनेक लोकांनी दरोडेच्या टोळ्या बनवल्या होत्या आणि दरोडे घालायचेच. आणि शेवटी महात्मा गांधी की जय म्हणजे स्वातंत्र्य सैनिकांची टोळी आहे असं वाटावं, त्यांनी दरोडा घातलं असं वाटावं, अशा पद्धती होती. अशा सर्व टोळ्या हुडकून काढून त्यावेळा त्यांचा बंदोबस्त करण्यात आला. बोगस स्वातंत्र्य सैनिक सुद्धा, बोगस स्वातंत्र्य सैनिक जे दरोडे घालत होते त्यांना अगदी बंदोबस्त म्हणजे नेस्तावत सुद्धा करण्यात आहे काही ठिकाणी. आणि हे सगळ्यामध्ये मुख्य भाग होता त्यावेळच्या वातावरणामध्ये. गावचा पाटील, गावचा सावकार, गावचा होते की तुला पैसे भेटता येत ना, तुझी बायको पाठवून दे. बायकांना घाणवून घ्यायचा हा जो प्रकार होता त्यालाही ह्या सरकारनं बंदी घातली. विवाह सुद्धा चांगले काही करून दिले वगैरे असे पुनर्विवाह स्वातंत्र्य ते होती. त्यामुळे ह्या सगळ्या वातावरणात
आणि ह्या सगळे वरचे जे नाविक दलाच्या बंडापासूनच्या घटना घडल्या, सुभाषबाबूंच्या सैन्यापासूनच्या घटना घडल्या, त्यामुळं देशात नेमकं काय होणार कळत नाही, पण स्वातंत्र्य मिळणार. ते कसं मिळेल, फाळणीहून मिळेल का फाळणीशिवाय मिळेल, हा सगळा वेगळा भाग होता. पण देशात त्यामुळे उत्सुकता आणि अस्वस्थता दोन्ही एका टोकाशी शिगेश होत्या अगदी. असा हा स्वातंत्र्य दृष्टिक्षेपात आलं होतं, उगवणार असं वाटत होतं, पण काय होणार याची अशी नेमकी सगळी अशी खगरात ग्रहण कुतूहल. लागणार का चांगलं हां. उगवणार हे सांगता येत नव्हतं. असा हा सगळा 3-4 वर्षाचा कालखंड आहे. पण तुम्ही दुसऱ्या महायुद्धाचा जो उल्लेख केला, हा. त्या काळात आपल्याकडे म्हणजे त्याच दरम्यान प्लेगची साथ हो. आणि रॉकेल टंचाई वगैरे असं खूप असं काहीतरी त्या राखेल काळात- टंचाई होती. ते रेशनवर राखेल मिळत जात होतं. आठवड्याला एक शिसा म्हणून तेव्हा सध्या बाटली, आज मोठी बाटली आहे लिटरची, तेवढी बाटली असायची. आठवड्याला एक शिसा राखेल जात होतं. रेशन दुकानं होती. आणखीन दरवर्षी थोडा का होईना पण प्लेग यायचाच. हे मला आठवतं त्याप्रमाणे आता जे विश्रामबाग संबंधी एरियाचं सुशोभित दिसते, तिथं राजेसाहेबांनी मोकळं मैदान होतं, त्यांची जागा होती. ते तिथं चित्रतनी तट्ट्यामधून राहावा म्हणून गावाबाहेर ते दिलं होतं. काही गाव हे आकाशवाणीची आत्ता हे आहे, ह्याच्या समोर तो केला भाग आहे, तिथं एका वर्षी 44 साली इथं हे लिहिलं होतं, सिग्रिगेशन वॉर्डचं नाव दिलं होतं. पहिले झालं की तिथं आणून टाकायचं, 12 झाल्यावर मग गावात न्यायचं. हे वारंवार येत होता. हा म्हणजे तेव्हा साथी आणि रोग म्हणजे आरोग्य सेवा अशी फारशी नव्हती. म्युन्सिपाल्टीत जे करेल तेवढीच आरोग्य सेवा होती. आणि संस्थान लहान असल्याकडनं काही पैसा असला तर म्युन्सिपाल्टीला द्यायची, तुम्ही सेवा उपलब्ध करून द्या, हा पैसा आम्ही देतो. स्वतंत्र सेवा निर्माण करण्यात पण संस्थान मोठं नव्हतं, म्युन्सिपाल्टी लहानच होती. सांगली दृष्टीचा उल्लेख आजही महत्त्वाचा आहे. तसं 43 सालचं साहित्य संमेलन, नाट्य संमेलन हा एक सांगलीचा इतिहास आहे. 43 सालच्या सुमाराला सांगली इंजिनिअरिंग कॉलेज स्थापना प्रयत्न केला. महाराष्ट्र वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज, वालचंद ते आत्ता नंतर नाव झालं. ते धोंडू मामा साठे वगैरे धोंडू मामा साठेने हा सगळा प्रयत्न केला. आणि त्यावेळेला ही जागा जी आहे ती त्यावेळेला कलेक्टर ही कुपवाड हद्दी म्हणजे ब्रिटिश हद्दीतली जागा होती. तर सातारच्या कलेक्टरने जागा स्वस्तात दिली. आणखीन माझ्या गावात कॉलेज निघतंय म्हणून सांगली संस्थांना त्यावेळेला राजेसाहेबांनी त्याला 1 लाख रुपये दिले त्यावेळच्या वरती इंजिनिअरिंग कॉलेज काढायला. काढण्याकरता. आणि मग कसं काढलं कॉलेज सुरुवातीला? आजच्या लोकांना सांगितलं तर हसतील ते, इंजिनिअरिंग कॉलेज तट्ट्यात असतं का म्हणून. तर संबंध प्रिन्सिपॉलच्या ऑफिसपासून सभागृहापर्यंत आणखीन सर्व प्राध्यापकांना राहण्याकरता म्हणून संबंध कर्नाटकातनं ह्याच्यातनं तट्टे मागवले, वेळू मागवले मोठे. आणि संबंध तट्ट्यामध्ये जवळ पहिली 5-6-7 वर्ष तट्ट्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज होतं. अरे आम्हाला हे जास्त का आठवते त्यावेळेला आम्ही तरुण होतो, संघात जाणारे होतो. धोंडूमामा साठे हे गणपतराव गवळे त्याचे प्रख्यात वकील होते, त्यांच्याकडे उतरायचे. त्यांची श्रद्धा होती गणपतीवर म्हणून पहिली झोपडी त्यांनी ते मानलं गणपती मंदिर म्हणून. आज जिथं मोठं मंदिर आहे ती त्यांची पहिली झोपडी. आणि नंतर पैसा आहे, जरी तट्टे आणले गोळी आणले तरी इतका मजुरीला पैसा नाही म्हणून आम्ही त्यावेळचे तरुण जे होतो, संघात स्वयंसेवक होतो, त्यांना असं सांगायचं दररोज संध्याकाळी 6 वाजता संघ सुटला की त्या मैदानावर जायचं. तिथल्या इंजिनिअरने आखणी केली असायची आणि त्या आखणीप्रमाणे गोल मारायचे, इथं खड्डा तिथं खड्डा तिथं खड्डा तिथं खड्डा, ह्याप्रमाणे खड्डे मारून वेळू करून देणे हे काम आम्ही श्रमदान हे केलेलं आहे त्या इंजिनिअरिंग कॉलेजचं. आणि त्या तट्ट्यातलं समाधान असले कॉलेज 5-6 वर्ष होतं. पण पहिल्या वर्षीपासून या कॉलेजला महत्त्व आलं. का महत्त्व आलं तर इंजिनियर गोखले हे पहिले प्रिन्सिपॉल होते. आणि गोखलेंचं नाव का होतं, त्यांनी सक्कर म्हणजे सिंधू नदीवर ज्यावेळा पारतंत्र्य काळात सिंध प्रांत बघून सगळा एक देश होता. सिंध प्रांत हा आपला देशाचा एक भाग होता. सिंधू नदीवर धरण बांधलं आणि त्यावेळच्या जगतामध्ये असं होतं की सिंधूच्या पात्रात खोलीपर्यंत वाळू आहे आणि पात्र भयंकर रुंद आहे, तर ह्या पात्रात कोणालाही धरण बांधता येणार नाही. तो सगळा प्रयोग जो होता तो गोखलेंनी केला. आणि शक्करचे धरण बांधणारे गोखले ह्या नावावर ते त्यावर जगप्रसिद्ध होते. तिथनं निवृत्त झाल्यावर ते इथं प्रिन्सिपॉल झाले. तेव्हा सांगली इंजिनिअरिंग कॉलेजला महत्त्व का आलं तर सक्करचे धरण बांधणारे गोखले ह्याचे प्राचार्य आहेत, त्यामुळे उत्तम असणार असं त्या गोखलेंच्या नावानुसार त्या येत होतं. आजही वालचंदचं मोठं नाव आहे. आणि हे साधारणपणे 5-6 वर्षापर्यंत सांगली इंजिनिअरिंग कॉलेज म्हणून होतं. जेव्हा ते अगदी बंद पडायची अवस्था आली तेव्हा वालचंद शेठजींनी त्याला काही देणगी दिली आणि म्हणून ते वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज नाव झालं.
पहिलं सांगली इंजिनिअरिंग कॉलेज नाव असंच नाव त्याचं होतं. धुंडूमामा साठे आणि त्यांचं सगळं पहिलं संचालक मंडळ Yes, होतं. yes, yes. ते चालत होतं. पण ती सांगलीला आजच्या काळचं चांगलं नाव उजवं करणारी चांगली घटना आहे ती त्या काळात घडली. बाबूसाहेब, आपण बोलत होतो, तुम्ही सांगत होता की मी म्हणजे सांगली संस्थांच्या रेशन दुकानात नोकरी धरली, होय. वसंतदादांनी तुरुंग फोडला, त्याच्यानंतर संघराज्य स्थापन करायचं संस्थानिकाने प्रयत्न केला पण तो फसला. गांधीजींनी चले जावची घोषणा केली, महायुद्ध संपले, अशा आपण सगळ्या चर्चा करत होतो. या चर्चेत तुमच्या संघाच्या आठवणी तुम्ही सांगत होता की तुम्ही संघात बिगुल पथकात होतात, बाळगलगले, भाऊ पडसलगीकर वगैरे तुमचे सवंगडी होते. आणि या सारं सांगत असताना तुम्ही गोळवलकर गुरुजींच्याकडनं शपथ घेतली असं सांगितलं. शपथ म्हणजे काय काय असते? संबंध शब्दाची रचना मला आठवत नाही, पण परमपूज्य परमेश्वरास आणि माझ्या पूर्वजास म्हणून मी अशी प्रतिज्ञा घेतो की मी आजन्मपणे या देशाची सेवा करीन, ह्या देशाच्या माणसांची सेवा करीन आणि देशाकरता जगीन, देशाकरता प्राणार्पण करीन, अशा तऱ्हेची शपथ होती. आणि ती शपथ घेताना त्या काळामध्ये प्रतिज्ञित स्वयंसेवक म्हणून त्याला मान दिला जातो. ही शपथ आम्ही त्यावेळा घेतली होती. संघात म्हणजे वर्गाला जाणं, शिबिराला जाणं, प्रथम वर्ग शिक्षित, द्वितीय वर्ग शिक्षित वगैरे असं जसं असतं तसं संघाला जेव्हा जेव्हा बंदी आली आणि जेव्हा जेव्हा कारावास भोगावा लागला, तोही एक म्हणजे असा मानाचा किंवा एक आव्हानाचा असा प्रसंग आहे. तुम्हाला अशा संघबंदीतून काय किंवा असं काय त्यातले काय अनुभव आहेत? 1948 साली गांधी हत्या झाल्यानंतर त्यामध्ये हिंदू महासभा संघ जे ज्यावेळा सत्ताधारी काँग्रेसचे विरोधी पक्ष होते त्यांचा ह्यात करते हात आहे असं गृहीत धरून प्रथम संघावर विशेषतः गुरुजी, बाळासाहेब देवजी पहिल्या दर्जाचे 3-4 नेते होते. या सर्वांच्या गांधीखोराच्या आरोपात त्यांना गोवलेलं होतं. 48 साली हेडगेवारच सरसंघचालक नाही, गुरुजी होते. 40 साली हेडगेवार वारले आणि 40 साली गुरुजी तर ह्या सर्व लोकांना पहिल्यांदा एक गांधी हत्येतील खुनी म्हणून अटक केली होती. नंतर जे प्राथमिक तपास झाला त्यामध्ये ह्यांचा काही संबंध असल्यानंतर त्यांना राजबंदी केलं आणि संघावर बंदी जाहीर केली आणि देशभर लोकांना अटक करायला सुरुवात केली. त्यातले प्रमुख लोक अटक झाले आणि नंतर 1-2 महिने झाल्यानंतर संघाचे सत्याग्रह सुरू झाले की संघबंदी उठवा, आम्ही संघ चालू केला, आम्ही ऐकणार नाही सरकारची बंदी, आम्ही मानणार नाही. या पद्धतीनं संघ सत्याग्रह चालू झाला आणि त्या संघ सत्याग्रहात मी भाग घेतला. राजवाडा चौकामध्ये 10 लोकांची तुकडी घेऊन मी रीतसर शाखा लावली, ध्वजप्रणाम घेतला, प्रार्थना सांगितली, भिकिरे केलं, म्हणजे संघ विसर्जित झाला म्हणतो जो नियमित कार्यक्रम असतो तो पूर्ण केला आणि पूर्ण झाल्यावर पोलीस तुकडीनं आम्हाला अटक केली. सांगली जेलमध्ये मी जवळ 3.5 ते 4 महिने ह्या जेलमध्ये अटकेत होतो. हा राजवाड्यात जो जेल आहे माझ्या घराचा जो जेल आहे आत्ताच्या त्या जेलमध्ये मी 3.5-4 महिने होतो. तुमच्याबरोबर आत कोण कोण होते त्या काळात? मुळात त्यावेळच्या काळातले काका लिमे आत होते, संघचालक होते, माधव गोडबोले संघचालक होते, ते आतही होते. गावातले बरेच श्रीमंत लोकांचे गोविंदराव दप्तर आत होते, बाळासाहेब लिमे आत होते, असे प्रतिष्ठित माणसे खूप आत होते. नाटककारांनी सत्याग्रह करून ते आत गेले होते. काही लोकांना आधी अटक केली होती. त्यामध्ये हे सगळे लोक होते. एक फक्त बरं झालं त्यामध्ये की हा सत्याग्रह केल्यानंतर त्या काळात माझं वैयक्तिक जे हे होतं त्यामध्ये माझ्या घरी इथं सांगलीला नुकतं ब्राड केलं होतं वाडी सोडून आल्यानंतर. त्यामुळे माझी आई, एक भाऊ, 3 बहिणी, आणखीन एक विधवा बहीण, अशी 3-4 माणसं घरात होते. खायला काही नाही अशी त्यावेळच्या घरची माझी अवस्था होती. पण तेव्हा माझा शाळेतला एक मित्र होता दामोदर यशवंत लागू. त्याला मी सत्याग्रह केला कळलं, तुम्हाला आत भेटायला आला नाही, त्याला नाही, पण तो नंतर आमच्या घरी वारंवार येत होता. त्यामुळे माझ्या आईला, बहिणीला तो ओळखत होता. त्यानं घरी गेला, आणखीन 5-7 दुकानचे, एक किराणा साहेबाचं दुकानचं कार्ड त्या उधारी द्यायचं कार्ड, म्हणजे एक दूधवाल्याचं कार्ड,
एक लाकूडवाल्याचं कार्ड, एक कापड दुकानचं कार्ड, एक डॉक्टरची चिठ्ठी, असे सगळं करून मी जेलमधनं बाहेर येईपर्यंत माझं घर दामोदर यशवंतराव या माझ्या मित्रानं सांभाळलं आणि त्यानं ह्या सगळं उपस्थित आणि हे सगळं मला ज्या जेलमध्ये कळलं त्यामुळे थोडं मन शांत झालं की आपल्या घरची माणसं उपाशी राहत नाहीत, कोणती त्यांना सांभाळत आहेत. हाही एक प्रसंग त्यातला अनुभव. आत ह्या जेलमध्ये तुम्ही जे 48 आलं तेव्हा आत काय वर्ग ज्ञान किंवा अशा दृष्टीनं किंवा चर्चा असं काय त्याचा काय एक ज्ञान चर्चा सगळ्या होत होत्या, नव्या विषयावर होत होत्या, गाण्यांच्या स्पर्धा होत होत्या, संघगाणी गीतांच्या स्पर्धा होत्या, संध्याकाळी संघशाखा आत भरली जात होत होती. पण दररोज दुपारी 2 ते 4 या काळामध्ये कोणाची भाषणं व्हायची. त्यामध्ये मला आठवते नंतर मी जे सहकारात आलो त्यातला एक बायाभात चित्र या जेलमध्ये झाला. अण्णा गोडबोले आत होते, माधवराव गोडबोले. आणि माधवराव गोडबोले आत असल्याकारणानं त्यांनी बँकिंग ह्या विषयावर ओळीने 5 दिवस भाषणं दिली. त्यावेळेला मला काय कळत होतं नव्हतं ठोकणे, पण ते ऐकलेलं डोक्यात होतं. आणि त्यामुळे त्यांनी 2 बँकिंग जी आत्ताही ती आहेत ती पद्धती आहेत. एक पद्धती होती म्हणजे कॉर्पोरेट बँकिंग, म्हणजे मोठ्या मोठ्या कंपन्या बँकिंगच्या आता तशा. कॉर्पोरेट बँकिंग म्हणजे ते कसं चालतं, त्याची घटना कशी असते, काय चालतात, त्याची आर्थिक उडारी कशा चालतात, ह्याच्यावर त्यांनी 2 दिवस व्याख्यान दिली. कोऑपरेटिव्ह बँकिंग ज्या अर्बन बँका आहेत त्यांच्यावर 1-2 दिवस व्याख्यान दिली. आणि जिल्हा बँका, राज्य बँका ह्यांचं जे शेतील दोन फील्ड आहे त्याच्यावर अशी त्यांची 3-4 व्याख्यानं जी ऐकली, ती व्याख्यानं माझ्या डोक्यात बसल्या असल्याकारणानं नंतर जे काळात मी आलो त्याचा काही मला रेफरन्स. बँकिंग आणि सहकाराचा पाया 48च्या जेलमध्ये घातला गेला. असं त्या काळात म्हणजे तुम्ही हा सांगितलं संघावर अशा अनेक वेळा हे आले आणि संघसेवकांना किंवा संघाचे जे प्रमुख कार्यकर्ते येते किंवा त्याचे बॅकबोन्स म्हणतात किंवा गावागावात ज्यांच्यावर जबाबदारी किंवा काही पालकत्व होतं अशा बऱ्याच लोकांना डेटिन्यू म्हणून अटक झाली, स्थानबद्धता झाली. तशी तुम्हाला किती वेळा झाली हे तुम्ही आता एक 48चं सांगितलं. 48 नंतर माझी अटक झाली ती फक्त आणीबाणीच्या कालखंडात 75 मध्ये डेटिन्यू मी नव्हतो कुठं. बरं. पण त्या कारण कसं झाली ती गोवा सत्याग्रह काही लोकांना झाली ती गोवा सत्याग्रह करते म्हणून. पण नंतर मी पत्रकारित आल्यानंतर त्या नावाला जे काय पत्रकार म्हणून बोलले आलं त्यामुळं डेटिन्यू हा प्रकार एकदम 85 मध्ये कुठून. आणीबाणीत तुम्ही कुठल्या जेलमध्ये होता? आणीबाणीत मी येरवडा जेलमध्ये होतो. तुमच्याबरोबर तेव्हा म्हणजे सगळेच दिग्गज सगळे दिग्गज होते. सरसंघचालक बाळासाहेब देवरस तिथं होते, प्रांत संघचालक माणिकराव पाटील वकील होते, प्रामो मार्गी होते, असे सगळे दिग्गज तिथं होते. प्रमोद महाजन वगैरे सगळे तरुण त्यावेळेला होते. दादा नाईक म्हणून मुंबईचे प्रख्यात वकील होते, VT वालावळकर तेव्हा जज जेवून रिटायर झालेले ते जज जे तिथं होते सगळे असे. तुम्ही तेव्हा बँकेतही प्रवेश केला आणि तुमचं बरंच संचालक मंडळ सुद्धा. हो, आम्ही 5-6 जण त्या जेलमध्ये होतो आणीबाणीच्या कालखंडामध्ये. आणखीन मग आम्ही पॅरल देत नाही सुरुवातीच्या काळात म्हणून अर्ज केला की आम्ही 5 जण 6 जण इथं आत आहोत आणि एक अधिकारी पण आत आहेत, तर आम्हाला सर्वांना पॅरोल द्यावा. बँकेची मिटिंग घेतो आम्ही, 3 दिवस सांगितले आणि परत येतो. मग तो काय दिला नाही म्हणतात आम्ही पुन्हा अर्ज केला की जर बँकेच्या मिटिंग घ्यायला आम्हाला पॅरोल देत नसाल तर बँकेची मिटिंग जेलमध्ये घ्यायला परवानगी द्या. आणि सरकारनं जेलमध्ये मिटिंग घ्यायला परवानगी दिली. आणि एक दिवस येरवडा जेलमध्ये जेलच्या जेल सुपरिटेंडंटच्या ऑफिसमध्ये बँकेची ज्या पद्धतीने मिटिंग होती, बोर्ड मिटिंग, त्या पद्धतीने आमची मिटिंग येरवडा जेलमध्ये बोर्ड मिटिंग झालेली आहे आमची. देशाच्या इतिहासात नोंद असेल की कॉपरेटिव्ह बँकेची बैठक आणि जेलमध्ये झालेली आहे. काय त्याचं वर्णन कसं कराल, म्हणजे कशी झाली, काय काय होतं, कोण कोण ऑफिशियली कामं काही केली, पण एक माझे सुख दुःख बोलणं मिळणं सगळं भेटले करणार त्या सगळ्या गोष्टी झाल्या. ऑफिशियल कामात काही नामधारी आणले होते, ह्यांचे सभासद मंजूर करा, ह्यांचे कर्ज मंजूर करा, ह्यांचे हे करा. आणि सगळं म्हणजे बाहेरचे जे ज्यांना अटक नव्हती तेही संचालक मंडळ आले असे आता. आणि कुठं झाली ही बैठक, म्हणजे जेलमध्ये येरवडा जेलचे जेल सुपरिटेंडंटचं ऑफिस म्हणून जे होतं, मोठा जेल आहे त्यामध्ये सुपरिटेंडंट ऑफिस मोठं आहे. आणि जिथं आम्हाला 18-20 लोक आम्ही जे होतो डायरेक्टर, त्यांना खुर्च्या म्हणून मध्ये टेबल ठेवून बसता येईल इतका मोठा हॉल आहे, त्या हॉलमध्ये ही बैठक झाली. जेल सुपरिटेंडंटच्या हॉलमध्ये, जशी बँकेच्या हॉलमध्ये व्हावी डायरेक्टर बोर्डाच्या, तशाच पद्धतीने झाली. चहा पाणी आधी झालं, शेवटी झालं सगळं.